नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। ताराराणी महिला संघातर्फे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांचा करण्यात आला गौरव। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज रोजी मराठा सेवा संघाच्या सभागृहात दुर्गा मातेची मूर्तीची स्थापना करण्याऐवजी आपल्या संघर्षमय जीवन जगणाऱ्या विधवा व पती सोडून गेलेल्या संघर्षशीलपणे जीवन व्यतीत करणाऱ्या रणरागिणींचा हार्दिक कुंक शाल व फराळ देऊन ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आज गौरव करण्यात आला। दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ पूजन, जिजाऊ वंदना व खरा तो एकेची धर्म या प्रार्थनेने करण्यात आली असून कार्यक्रमाचे आयोजन महिला संघाच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभा कुवर, वसुमती पाटील, नूतन पाटील, उज्ज्वलाताई पाटील आदींनी केलेले होते। तर कार्यक्रमासाठी महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जय जिजाऊ, मी ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहे आणि आज नवरात्राचा पहिला दिवस या निमित्त ताराराणी संघाची बैठक घेतली आहे। आमचा हा संघ नेहमी शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराने चालणारा संघ आहे। तर आज असा विचार केला की जे आपण नवरात्रात देवीची जी मूर्ती बसवतो, निर्जीव मूर्ती तिची पूजा करतो, तसं न करता आज मी माझ्या ज्या दुर्गा आहेत, ज्यांचे पती नाही आहेत, त्यांना सोडून गेलेत, अशा ज्या जीवनाशी संघर्ष करून आयुष्य जगत आहेत, अशा दुर्गांचा सत्कार करायचं मी आज ठरवलं आणि आज माझ्या या 7 दुर्गांचा मी सत्कार केलेला आहे। त्यांची पूजा केली, त्यांना हळदी कुंकू देऊन, त्यांना फराळाचं देऊन आणि त्यांचा सन्मान शाल वगैरे देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। एकच उद्देश की समाजामध्ये स्त्रियांना जे समानतेचं स्थान मिळावं, त्यांचा सन्मान व्हावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना लिहिली, त्या घटनेमध्ये त्यांनी महिलांना अधिकार दिलेला आहे की महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। पण आपल्या समाजात विधवा महिलेला नेहमी मागे ठेवलं जातं। मग आमचा हा नेहमी असा विचार असतो की अशा महिलांना नेहमी पुढे करावं आणि त्यांचा सन्मान केला जावा, म्हणजे त्यांना विधवा न म्हणता गंगा भागीरथी म्हटलं जायचं। त्याच्याऐवजी आम्ही शिवमती म्हणतो। कुठली का महिला असे ना, तिला शिवमती म्हणायचं, म्हणजे तिचा अवमान होत नाही। आणि हे सगळं जिजाऊंचे विचार घेऊन आम्ही चालतो आहे आणि जय जिजाऊ म्हणूनच प्रत्येकाचं आदर करतो। असा हा आजचा नवरात्राचा दिवस आणि स्त्री हे खरं म्हणजे सृजनशीलचं प्रतीक आहे। सृजनशील आहे स्त्री, जशी आपली मातीचं नातं, जसं महिलांनी शेतीचा शोध लावला आहे, निवृत्ती राणीने शेतीचा शोध लावला, तसंच शेतीचा शोध, जसं बीज जमिनीतून अंकुरतं, जमीन उकलते आणि ते बीज वर येतं, त्याप्रमाणे महिलेच्या याच्यातून देखील गर्भधारणा होऊन बाळ जन्माला येतं। तसंच ही स्त्री ही अतिशय सहनशील, अतिशय हिंमतवान, अतिशय ताकदवान, धैर्यशील असते। म्हणून आज त्याचंच प्रतीक म्हणून मी स्त्रियांचा सन्मान केलेला आहे, माझ्या नवदुर्गांचा सन्मान केलेला आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।